बुलेटिनमध्ये स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कारण अमेरिकेकडून 200 बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली। यामध्ये बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोई याला देखील अमेरिकेने हद्दपार केलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। यानंतर झिशान सिद्दीकींनी अनमोल बिश्नोईचा ताबा भारत सरकारला द्यावा यासाठी अमेरिकेच्या सरकारसोबत पत्रव्यवहार देखील केला होता। यानंतर गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हद्दपार केल्याची माहिती अमेरिका सुरक्षा विभागाने झिशान सिद्दीकी यांना मेलच्या माध्यमातून दिली आहे। आज सकाळी 10 वाजता अनमोल बिश्नोई हा दिल्लीच्या विमानतळावरती येणार असून भारतीय एजन्सी त्याचा ताबा घेण्यासाठी सज्ज आहेत। अनमोल बिश्नोईवरती 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। सलमान खान फायरिंग प्रकरणासह अनेक गंभीर कटांमध्ये देखील त्याचा सहभाग आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हा जो गँगस्टर आहे अनमोल बिश्नोई हा पोलिसांच्या तावडीमध्ये येण्याची सापळ्यात येण्याची शक्यता आहे आज। नक्कीच अनमोल बिश्नोई हे एक मोठं यश हे भारताचं आहे, कारण अनमोल बिश्नोईवरती 32 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। त्यामध्ये खंडणी, हत्या, धमकी, ब्लॅकमेलिंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। त्याचबरोबर 20 गुन्हे हे त्याचे राजस्थान मधले देखील आहेत। आणि महत्वाचं म्हणजे जे गुन्हे आता त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्यासाठी NIA कडनं त्याच्यावरती 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं। त्यामध्ये सलमान खानच्या घरावरती झालेला फायरिंग आहे, बाबा सिद्दीकींची हत्या आहे, सिद्धू मुसेवाला प्रकरणातही त्याचा सहभाग होता। याशिवाय कपिलच्या कॅप्से वरती जो मागे गोळीबार झाला होता आणि कपिलला धमकवण्यात आलं होतं, त्यामध्येही अनमोलचा प्रमुख सहभाग हा असल्याचं समोर आलेलं होतं। त्यामुळे एकूणच या अनमोल बिश्नोई हा असा माणूस होता की त्याच्या या अटकेमुळे बिश्नोई गँगवरती एक मोठी चपराक बसू शकते, कारण परदेशातनं तोच ही संपूर्ण सूत्र हलवत होता आणि स्वतःचं फंडिंग देखील त्याने चालू ठेवलं होतं। मात्र त्यामुळे अनमोल बिश्नोईची अटक ही खूप महत्वाची आहे। अनेक गंभीर गुन्ह्यात होता। गुन्हे शाखेचे पोलीस हे स्वतः आता दिल्लीला जातील आणि त्याची कसून चौकशी करतील। अगदी सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।